मुळशी तालुक्यामध्ये हे सुंदर असं संत दर्शन म्युझियम आहे। हे संग्रहालय खूप सुंदर आहे। आबालवृद्धांसाठी ही एक पर्वणी आहे। गणेश कुंभार या सरांनी याचं सर्व कामकाज केलेलं आहे। या ठिकाणी 3 वर्षापुढील ते 10 वर्षापर्यंत मुलांसाठी 100 रुपये तिकीट आहे। तर 10 वर्षापुढील मुलांसाठी किंवा प्रौढांसाठी त्या ठिकाणी 200 रुपये तिकीट आकारलेलं आहे। या संत दर्शन प्रवेशामध्येच आपल्याला अजिंठा वेरूळ लेणीमधील सुंदर असे शिल्पांची प्रतिकृती दिसते। त्याचबरोबर विविध रंगाचे पाणी त्या ठिकाणी भरून ठेवलेलं आहे, जे आपल्याला डोळ्यांना अतिशय सुरुवातीलाच आल्हाददायक ठरते। आतमध्ये प्रवेश करताना सर्वत्र त्या ठिकाणी गुहेची रूपरेषा त्यांनी तयार केलेली आहे। पहिल्यांदाच आपल्याला गजाननाचे दर्शन घडते। खूप सुंदर अशी कोरीव मूर्ती गजाननाची आहे। सर्व या गुहेमध्ये हवा अशी खेळती ठेवलेली आहे। त्याच्यामुळे जरी गुहेचं स्वरूप दिलेलं असलं तरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे हवा कमी असण्याचा त्रास होत नाही। शिल्पे सुद्धा खूप सुंदर केलेली आहे। या ठिकाणी हे झऱ्याचं स्वरूप दिलेलं आहे। एका ठिकाणी माकड आहेत, त्याचबरोबर महादेव शिल्प त्या ठिकाणी आहेत, दगडामध्ये रेखलेली। खूप जिवंत असा देखावा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। पुढे आपण जाऊ, त्या ठिकाणी एक आजोबा आपल्याला बसलेले दिसतात। जणू काही ते आपले वाटच पाहत आहे किंवा कोण आपल्याकडे आगंतुक आलेले आहे हे पाहत आहेत। अतिशय जिवंत असे ते आजोबा दिसतात, पण तो एक पुतळा आहे। यानंतर सिंहाचे शिल्प रेखाटलेले आहे। पुढे आपण जाऊ, त्या पद्धतीने आपल्याला एक एक नजारा या ठिकाणी सुंदर असा पाहण्यास भेटतो। आवश्यक त्या ठिकाणी प्रकाश योजना केलेली आहे। त्याचबरोबर दिसत नाही परंतु हवा या ठिकाणी खेळती आहे। पहिल्या देखाव्यामध्ये श्रावण बाळ हे आपल्या
आईवडिलांना काशी दर्शनासाठी कावडीतून घेऊन गेलेला आहे. पुढे संत तुकाराम महाराज व शिवछत्रपती महाराज यांचे भेटीचा देखावा या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे. पंढरपुरात विठ्ठलचरणी आपल्या आपल्यापासून समर्पण करणारे संत सखुबाई यांचा देखावा आपल्याला दिसून येतो. घरामधून खूप त्रास असताना विठ्ठल भक्ती ही त्या ठिकाणी कमी पडली नाही आणि शेवटी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनात तिने आपल्या प्राणाचे समर्पण केले. पुढे शेगावच्या गजानन महाराजांचा देखावा आपल्याला दिसून येतो. गजानन महाराजांचा देखावा या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे की ज्यामध्ये काडीचा आगपेटीचा वापर न करता त्यांनी चिलीम पेटवली होती आणि त्यांनी दाखवलेला होता. हा देखावा या ठिकाणी साकार केलेला आहे. पुढे आपल्याला वारुळातील श्री स्वामी समर्थ महाराज याचा देखावा आहे. या देखाव्याला प्रकाश खूप छान पद्धतीने केलेले आहे. पुढे प्रशस्त साईबाबा या ठिकाणी भक्तांसाठी अन्न तयार करत आहे प्रसाद म्हणून. खूप सुंदर असा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे आणि प्रत्येक देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे महत्त्व सांगणारे त्या ठिकाणी काही स्तोत्र चालू असतात किंवा कथा चालू असते. ते फक्त पुंडलिक श्री विठ्ठल आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी मंत्रमुग्ध होऊन जरूर आपण वारीमध्ये सामील झालेला आहोत असंच आपल्याला भास होतो. पुढे आल्यानंतर आपल्याला हे संतांचे पुतळे दिसतात. वरती विठ्ठलाच्या मूर्तीचा आकार दिसतो का त्यांचा आपल्याला? विठ्ठलाची मूर्ती प्रतिकृती आपल्याला दिसून येते. दिसतोय ना? या शिल्पाकृतीमध्ये पुढे सर्वत्र आपल्याला काही समाजसुधारक तसेच संत हे या ठिकाणी साकारलेले आहेत. काही विद्वान आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, रामानुजन आहेत, मदर तेरेसा आहेत. परंतु या ठिकाणी जरा गुहेमध्ये अंधार वाटतो. येथे थोडी प्रकाश योजना प्रत्येक शिल्पापाशी जर प्रकाश योजना केली तर त्यांचा जो देखावा आहे ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहता येईल. अंधार जास्त असल्यामुळे काही प्रतिकृती ओळखता सुद्धा येत नाही. एवढं फक्त त्या ठिकाणी त्यांनी बदल करायला हवा. प्रत्येक ठिकाणी त्यांनी फोकस त्यांच्या चेहऱ्यावर असं नाही का. संत दर्शन आहे हे खूप सुंदर आहे. जवळपास 1.5 तास आम्हाला लागला, परंतु प्रत्येक देखावा त्याची माहिती घेताना वगैरे असे पण आपण खूप योग्य ठिकाणी आलेला आहोत असं वाटतं. 200 रुपये प्रदर्शन त्या ठिकाणी पाहण्यासाठी तिकीट आहे, परंतु ते 200 रुपये आपले वसूल झाल्याचा आनंद त्या ठिकाणी होतो. कारण की एकाच ठिकाणी वेगवेगळे संत त्यांचे कार्य
हे आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने मांडलेलं आहे. पुढं आल्यानंतर तर आपण जणू वृंदावनामध्ये आलेलो आहोत आणि बाल श्रीकृष्ण आपल्या बालगोपाळासमेत गायींना त्या ठिकाणी गाई, वासरू आणि बालगोपाळ यांच्या समेत बासरी वादन करत आहेत आणि त्या मंत्रमुग्ध बासरी वाद्यामध्ये सर्व मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी मंत्रमुग्ध होऊन जातो, कारण येथील वातावरण हे वनराई कृष्ण आहे आणि बासरीचे वादनसुद्धा या ठिकाणी सतत चालू असते. त्याच्यामुळे खूप सुंदर असा देखावा, जिवंत देखावा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. संत साईबाबा यांची ही भव्य मूर्ती या ठिकाणी आहे. जणू साईबाबा आपल्याला कृपा आशीर्वाद देत आहे असाच जणू आपल्याला त्या ठिकाणी भास होतो. खूप छान अशी मूर्ती आहे. त्याचबरोबर इतर संतांचाही मूर्तींचा देखावा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो.